मॅन ऑफ द सिरीज करता बॅट आहे, उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुद्धा बॅट आहे. केबी बॉईजचा एक अतिरिक्त खेळाडू या. केबी बॉईज एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या खेळाडूंचे नावं सांगण्याकरता. 12th मॅन बॅटर गेलेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटर संतोष आणि गणेश. संतोष आणि गणेश हे दोन बॅटर गेलेत आणि गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आले रोहित. बेस्ट ऑफ लक टीम. क्वार्टर फायनलचा सेमीफायनलचा मॅच होतोय. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये बघूया कोणत्या टीमचं पारड जड होतोय. सेमीफायनल मधून थेट फायनल मध्ये एंट्री मिळेल या मॅच मधून जो संघ जिंकेल. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. मॅच ऑन. फुल पिच बॉल होता. स्विच हिट करायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि त्याचबरोबर हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत पोहोचतोय. स्वीप स्लॉग स्विच हिट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि हा डॉट बॉल गेलाय. कमेंट्री बॉक्समध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की आपण शांतता राखा जेणेकरून चांगलं वर्णन आम्ही करू शकतो या मॅचचं. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावबाची संधी आहे आणि इथे मिळाला मौका. विकेटचं झालं पतन. पहिला धक्का. एक गडी बाद. धावसंख्या धावपळकावर आहे 0. संतोष इज आउट. संतोषला परत जावं लागतंय. केबी बॉईज टीमने आज कमाल केलंय. पहिला मॅच खेळत असताना केबी बॉईज टीमने पराभूत केलं होतं. पहिल्या मॅच मध्ये ते आपण पाहिलं होतं. फ्रेंड्स 11 पहिल्यांदा बाय मिळाली होती मात्र बलाढ्य अशा फ्रेंड्स 11 टीमचा पराभव केला आणि आता सुद्धा त्यांची वाटचाल चांगली आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढलाय परंतु एक विसरून चालणार नाही. प्रतिस्पर्धी संघामध्ये दोन असे गोलंदाज आहेत जे फलंदाजांच्या चिंधड्या उडवण्याचं काम करत आहेत. एक म्हणजेच विकीशा आणि दुसरा म्हणजेच गिरीश बोहरा. असे खेळाडू विसरून चालणार नाहीत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत. धाव फळकावर त्या 0 धाबा. थोडंसं मनोबळ खचलेलं आहे. 3 षटकांचा मॅच होतोय. मंडप डेकोरेटर्स. मंडप डेकोरेटर्स कुठे असतील त्यांनी मॅच कडे वळूया. धाव संख्या आहे ती 0 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केसर आलाय. स्ट्राईकला गणेश आहे. गणेश जाधव आल्याला आक्रमक भूमिकेमध्ये येतोय. हा येतोय चौकार. 1 नाही 2 नाही 3 नाही. धाव मिळते 4. चौकार. चौकाराच्या मदतीने धाव संख्येला येतोय आकार आणि धाबा लागले जात आहेत ते 4. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धाबा. चांगलं शॉर्ट सिलेक्शन बॅटरचं. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. रोहित. रोहित सुद्धा या मैदानावर चाललाय असंच म्हणावं लागेल. जसं आज सकाळपासून त्याची चांगली गोलंदाजी झाली. एक पहिल्या मॅच मध्ये संधी मिळाली होती. नवगर संघ नव्हता त्यामुळेच पुढे चाल ढकल करण्यात आलं होतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. गणेश जाधव बॅटच्या आतील कडा चाटून हा चेंडू फाईन लेग मध्ये गेला. 1 धाव. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडू उचलेपर्यंत 1च धाव मिळाली. धाव संख्या झाली आहे 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5. पहिल्या 2 चेंडूंवर धाबा आल्या नव्हत्या. आताच्या 4 चेंडूंवर धाबा येताना दिसत आहेत. ही टीम कुठली आहे? आय थिंक सकाळी त्यांचा 8 वाजता राऊंड असेल. शॉन पथक सुद्धा मागवलंय. ओ मोठा फटका. बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषे पार. षटकार. मिड विकेट पट्ट्याबाहेर चेंडूला पाठवून दिले केसरने. आणि केसर म्हटलं तर मी उल्लेख केला या खेळाडूचा की अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली आणि आता ओव्हर मध्ये सुद्धा अधिराज्य गाजवण्याकरता तो तयार आहे. धाव संख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 11 धाबा. 11. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 11. पुढचा बॉल बीट केलं होतं बॅटरला. 1 धाव तर छोट्या स्वरूपात मिळाली. ओव्हर थ्रो झालाय. फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि इथे चुकीला माफी नाही. लेग बाईचा इशारा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात धाव फळकावर त्या 13 धाबा. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 13. चांगलं प्रेक्षकांची गर्दी आता या वेळेला पाहायला मिळाली. चांगला नीटनेटकापणा साफसुथरापणा वेळेवर सर्व काही गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत युनिटी कप मध्ये.
युनिटी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा असंच काही दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. सचिनची चेन मोठी मेहनत घेत आहेत, मॅनेजमेंटचे सूत्र हाताळत आहेत आणि त्यांना आपण समोर बघतायत. जशी आपल्याला माहिती मिळाली होती कल्पेशजी, मुकेश जैन, जिग्नेश जैन, विनोद जैन, पंकज पटेल, ऑल सुपर बॉईज मेंबर्स या सर्वांचंच अथक परिश्रम या स्पर्धेकरता आणि म्हणूनच आपल्या भेटीकरता ही स्पर्धा आलाय. लगेचच घाई करा. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय तोहीद गोलंदाजी मार्गावर. मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याचा स्पेल चांगला दिसला होता आणि आता सुद्धा चांगली गोलंदाजी करताना तोहीद दिसेल काय. डाकुऱ्या हाताचा बॅटर गणेश जाधव तयार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून चूक झाली. हवेमध्ये झेप घेतली होती. पावित्र्य तर चांगला होता त्या फिल्डरचा, नो डाऊट. एक चांगला एफर्ट पाहायला मिळाला त्या खेळाडूचा. 2 धाव मिळतात गणेश जाधव या खेळाडूला. 2 धाबांची धावसंख्या पोहोचली 15 पर. स्कोर मूव्स ऑन 15. टीम की रन संख्या 15 रन, 1 विकेट के नुकसान पर. अभी भी ये दूसरा ओव्हर प्रगती पर. टाइम इज मनी. वेळेचं बंधन प्रत्येकाला असलंच पाहिजे आणि इथे सुद्धा वेळेचं बंधन आहे. त्या वेळेनुसारच वाटचाल तुमची व्हायला पाहिजे. उद्या असं होणार नाही. उद्या बरोबर अगदी ॲक्युरेट पद्धतीने टायमर लावलं जाईल आणि त्यानुसार मॅच होतील. फुल पिच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये खोळून काढला. एक्स्ट्रा कव्हर मधून थ्रो येण्याआधी दुसरी धाव मिळेल काय. थ्रो थोडासा बरोबर नव्हता आणि फायदा उचललाय प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या टीमने. शेरू बॉईज बांदर टीमला 2 धावांचा होतो फायदा. धाव संख्या 17. काय बारकाईने प्रत्येक येणाऱ्या चेंडूचं निरीक्षण करतोय गणेश जाधव हा खेळाडू. टेनिस क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. जोनस यांनी केलेलं मार्गदर्शन ते सुद्धा कामी येतं या खेळाडूला. वरिष्ठ खेळाडू त्यांचा मी उल्लेख करेन, व्हॅली सरांचा सुद्धा उल्लेख करेन. असे काही खेळाडू आहेत ज्यांच्यामुळे कधी कधी खेळाडू पुढे एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवत आहेत. गणेश जाधव यांचा हा फटका लॉंग स्टॉप रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतात 4. युनिटी कप चौकार. एक तर नशिबाची साथ मिळाली, कारण आपल्या जीवनामध्ये 1% भाग हा नशिबाचा असतो आणि 99% भाग हा मेहनतीचा असतो. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या 21. धावसंख्या धावपळकर पोहोचली ती 21 वर. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू अभित आहे. ओहो, बघा नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळते ती गणेशला. 1 धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे ती 22 वर. करायचं तर नेमकं काय करायचं. मेहनत गोलंदाज करत आहेत, क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही. ती साथ इथे मिळाली असती तर कदाचित इथे धावपळ इतका मोठा पाहिला नसता. 1 षटक आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 22 धाबा. 22. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल यात काय शंका नाही. आता बॅट बदलताना आपल्याला खेळाडू दिसत आहेत. अनेक खेळाडूंच्या आवडत्या बॅट्स असतात, त्याच्यावर अनेक स्टिकर असतात. काही बॅटवर या परिसरामध्ये आपण जय मल्हार हिचं स्टिकर बघितलं, डबल एचं स्टिकर पाहिलं, म्हात्रे ब्रदर्स ब्रँडेड असे काही स्टिकर, जी टी स्पोर्ट्स हे सुद्धा स्टिकर बघितलेत. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला. जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला. झालं अपघात, विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागले दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावा लागल्या धावपळकावर त्या 22 धावा. 22. गणेश जाधवने बॅट बदलली परंतु बॅटर दुसराच बाद झाला. बरोबर. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा एक आठवण झाली. सचिन तेंडुलकर सरांनी 1996च्या विश्वचषकामध्ये विदाऊट स्टिकर, बॅटला कोणत्याही प्रकारचा स्टिकर नव्हता आणि ती बॅट घेऊनच ते मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. त्या आठवणी आहे आणि त्याचं कारण असं होतं की सचिन तेंडुलकर सरांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की कुठल्याही मादक पदार्थाची ॲड तू करू नकोस. त्यामुळेच त्याच्या बॅटवर कोणत्याही कंपनीचं स्टिकर नव्हतं. हे पहिल्यांदाच असं घडलं होतं क्रिकेट विश्वामध्ये की 1996 मध्ये सचिन तेंडुलकर सरांनी विदाऊट स्टिकर ती बॅट त्या ठिकाणी वापरली होती. अशा काही आठवणी लगेचच ताज्या होत आहेत.
ज्यावेळेस फलंदाज बॅट बदलत आहेत. पूर्वी तर टेनिस क्रिकेटपटूंकडे संपूर्ण 11 खेळाडूंसाठी एकच बॅट असायची. आता प्रत्येक खेळाडूच्या जवळ 5 ते 6 बॅट्स असतात. चर्चा तर होतच राहील. आता चर्चा करूया नवीन गेलेल्या बॅटरची. नवीन बॅटर गेला गिरीश बोरा. धावसंख्या धावपळकर आहे ती 22 धाबा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कावर तोहिद. स्ट्रायकिंगकडे गिरीश. बॅटिंग क्रीज मध्ये बॅट बघा कसे हलवतोय. ओहो काय घडलं बघूया. बॅटचं एज लागलंय जणू काही आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये दन दन करत सीमा रेषेला करतोय स्पर्श आणि चौकारीशी वाढतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. मिळतात धाबा 4. चौकार. वेलकम बाउंड्री. पाणी हवं आहे खेळाडूंना. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धावपळकावर त्या 26 धाबा. 2 गडी बाद 26. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग होईल बॅटिंग करणारी टीमची. मेहनत ही फार महत्त्वाची असते आणि ते मेहनत केल्यामुळेच एक चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंना मिळू शकतो. जसं आज उद्योगधंद्यामध्ये उतरल्यानंतर मेहनत करूनच जिग्नेशजी पारेख साहेबांचं एक नाव बनलंय. SSP 11चे करता धरता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्याने आपल्याला टॉस का बॉस आणि ट्रॉफीज उपलब्ध करून दिलेत. त्याचबरोबर यूट्यूब अँड मीडिया जी बघतोय आपण ती खऱ्या अर्थाने चिल आउट वाईन अँड डाईन, स्ट्रॉबेरी फाईन अँड डाईन यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेत. मॅन ऑफ द मॅच साठी ओ माय गॉड बॅग्स जितेंद्र जैन आणि सचिनजी जैन यांच्याकडून मिळाले आहेत. के बॅग्स मिस्टर ललित जैन साहेबांनी पुरस्कृत केलेत, त्यांचा सुद्धा आभार मानतोय. आणि मंडपाची व्यवस्था श्री हेमंत शाह, श्री यशपाल शाह यांच्याकडून झालेली आहे. आणि आणखीन सपोर्टर्स आहेत ॲडव्होकेट जिगर शाह ज्यांचं सहकार्य लाभलं आहेत. त्यानंतर श्रीमती रीटा शाह जे एक्स कॉर्पोरेटर आहेत, त्यांचा सुद्धा सहयोग या स्पर्धेकरता लाभला आहे. नगीन जैन यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं आहे. श्री दिनकर चौबे यांचा सुद्धा लाभ झाला या स्पर्धेकरता. श्री नील शेठ यांनी सुद्धा चांगलं योगदान दिलं आहे. मॅचकडे आपण होऊया. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये बघूया कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. गणेश जाधव चांगला बॅटिंग परफॉर्मन्स दिलाय. पहिल्या मॅचमध्ये 34 धाबा, दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा चांगला सहयोग आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा संकटाने आलं होतं त्या संकट फोडून काढण्याचं काम तो करतोय. इथे मात्र त्याचं जे संकट होतं त्याला बाद करण्याचा केला होता इरादा पक्का आणि ही विकेट घेऊन गोलंदाजाने बॅटिंग करणाऱ्या टीमला दिलाय धक्का. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर 26. अतिथी कक्षामध्ये समाजसेवक बिपिन मिश्रा साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. बिपिन मिश्रा साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय. या स्पर्धेचे पुरस्कर्ते कृणालजी पुरोहित साहेबांना माझी विनंती असेल आपलं शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करावा. KP वेलफेअर फाउंडेशनचे करता धरता कृणालजी पुरोहित साहेबांकडून आज स्वागत आणि सन्मान होतोय बिपिन मिश्रा साहेबांचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण आल्याने या स्पर्धेला अर्थातच एक वेगळं रूप प्राप्त झालं आहे. रंग बदलला या स्पर्धेचा. मॅचकडे होऊया. शेवटचे आता 5 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या धावपळकर आहे ते 26 धाबा. न्यू बॅटर इन विकिशा. खरोखरच विकिशाचं ते षटक आठवत आहे आणि आजचा दिवस उत्तन टीमला झोप येणार नाही. 26 धाबा. टीम की रन संख्या 26 रन. 3 विकेट के नुकसान पर गणेश जाधव बाद झाला. गिरीश बोरा आणि विकिशा वर जबाबदारी आहे. जास्त वेळ खर्च केलाय या षटकामध्ये असं वाटतंय. स्विच करायचं होतं बॅटरला. पाहूया काय घडलंय. हा डॉट बॉल जाईल काय. यस, हा निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज आल्यावर यशने. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. दुसरा चेंडू त्याने डॉट टाकलाय. धावसंख्या आहे ती 26 धाबा. तंत्र आणि मंत्र क्रिकेटमध्ये योग्य पद्धतीने वापरलं पाहिजे आणि इथे तंत्र आणि मंत्र योग्य पद्धतीने वापरताना दिसतं ते खेळाडू असंच वाटतंय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल
पूल केलाय, चेंडू अब येत आहे, शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली, गोलंदाजाला विकेट मिळाली. विकेटचं पतन गॉन. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावपळकर आहेत त्या 26 धाबा. म्हणजेच जे 3 चेंडू होते हे तुम्ही बघू शकतात. विकेट्स फोर्स केला होता, शॉर्ट बॉल होता, थोडासा जी ताकद होती ती ताकद कमी पडली आणि स्ट्रेट लॉंग ऑनला जो क्षेत्ररक्षक उभा होता त्याच्या हातामध्ये झेल देऊन या फलंदाजाला परत यावं लागतं. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धाबा आहेत धावपळकावर त्या 26 धाबा. अचानकपणे धावपळक दाबलं गेलं. जे नियंत्रण होतं ते नियंत्रण योग्य पद्धतीने आलंय. 26 रन, टीम की रन संख्या 26 रन, 3 विकेट के नुकसान पर, 4 विकेट के नुकसान पर. अभी भी इस ओवर की आखिरी 3 गेंदें शेष है. दोनों टीमों के लिए यह मैच काफी विशेष है. 3 गेंदें शेष. नए बल्लेबाज इसी बीच महेश जंपा. जंपा नवीन बॅटर जंपा आलेत. गिरीश बोराला नॉन स्ट्राईक इन कडे ठेवणं हे थोडंसं डोकेदुखी ठरू शकतोय बॅटिंग करणाऱ्या शेरू 11 भाईंदर टीमला. कारण आतापर्यंत जो बोलबाला पहिल्या 2 षटकांमध्ये दिसला तो बोलबाला या षटकामध्ये दिसत नाही. शेवटचे 3 बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. यश स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस. हा चेंडू सुद्धा मिस केला बॅटरने आणि धावबाच्या स्वरूपात जंपा याला परत जावं लागतं. 5वा धक्का. 5 गडी बाद धावपळकावर थांबली आहे. धावा आहेत त्या 26 धाबा थांबल्यात. धाब्याला कुंटी लावलंय म्हणजेच त्रस्त करणारी गोलंदाजी झाली आहे गोलंदाज यशकडून. 4 चेंडूंमध्ये त्यांनी एकही धाव खर्च केली नाही. काय हे निर्धाव षटक होऊ शकतं का? नवीन बॅटर लवकर या. नो बॅटर इन. नवीन बॅटर बघूया. सॅम. नवीन बॅटर सॅम गुप्ता. आयकॉन म्हणून सॅम याला आपण युनिटी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिलं. या परिसरातील ज्या लीग मॅचेस होतात त्या मॅचेसमध्ये सुद्धा आयकॉनच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू असतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पाहूया कशी या पद्धतीने त्याचा आता खेळ होतोय. चांगला सहयोग लाभलाय फिल्डरचा. फिल्डिंग करणारे केबी बॉयज टीमला. केबी बॉयज मीरा रोड विरुद्ध शेरू 11 भाईंदर असा हा सेमीफायनलचा मॅच. स्ट्राईक इनकडे गिरीश बोरा आक्रमक भूमिकेमध्ये. मिड विकेट क्षेत्रामध्ये त्यांनी चेंडूला पाठवून दिलंय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवेल काय? 2 धावा बॅटर पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाव संख्या 28. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबा लागल्या जातात त्या 28 धाबा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. तरी मला असं वाटतं की ह्या इनिंगमध्ये या षटकामध्ये कमीत कमी धाबा दिल्यात आणि चांगली खुंटी लावली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण शेवटचा 1 बॉल आहे. फक्त 2 धाबा 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात यशने यश मिळवून दिलंय. शॉर्ट बॉल बॅकलिपचा केलाय वापर. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील असं वाटतं आणि पाहता पाहता 2 धाबा होतात पूर्ण. पहिल्या डाबाची समाप्ती. पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात धावपळकावर. 10च्या सरासरीने 30 आणि 31 धाबांचं टार्गेट असेल. 31 इज द टार्गेट. लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये बॅटर आणि फिल्डर उतरा ही नम्रतेची विनंती असेल. 31 इज द टार्गेट. केबी बॉयज आपण लवकरात लवकर बाहेर चला. कारण आपल्याला बॅटिंगसाठी 2 बॅटर सुद्धा पाठवायचे आहेत. अन्यथा बॅड लाईटचा सामना तुम्हालाच करावा लागेल. 3 षटकांमध्ये 31 धाबांचं टार्गेट आहे. ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करावं लागेल. केबी बॉयज टीमचे कॅप्टन रियाज याला आपण बघितला. दुसऱ्या बाजूला शेरू 11 टीमचे कॅप्टन म्हणून गणेश जाधव यांच्याकडे सर्वांच्या नजरा. टेनिस विश्वामध्ये गाजलेला खेळाडू गणेश जाधव आज चांगली हुकूमत चांगली दहशत मीरा भाईंदर परिसरामध्ये त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतोय. एक रणनीती चांगला खेळणारा खेळाडू आहे. तो अनुभव त्याच्या पाठीशी आहे.
आणि त्याचा फायदा त्यांच्या टीमला होईल काय? इथे आता 18 मध्ये 31 बनवणं थोडंसं कठीण असेल. बॅड लाईटचा सामना सुद्धा करावा लागेल या टीमला, परंतु जोखीम पत्करावीच लागेल. बॅटर पाठवून द्या. सेंड युअर ओपनिंग पेअर. चला आपण जिंकणा करतो. 31 धावांची गरज असताना आता बॅटर कोण आहे ते बघूया. रोहित आणि त्याच्यासोबत मुख्तियार. एक मैच में मैन ऑफ द मैच का खिताब मिला है मुख्तियार को. रोहित ने आज काफ़ी अच्छा साथ निभाया है अपने टीम का. हमारे साथ में इमरान खत्री भी जुड़े हुए हैं, 12th मैन की भूमिका निभा रहे हैं. कल के दिन भी एक बड़ा मुकाबला देखने मिला था जिसमें थोड़ा सा इंजरी हुई है इस खिलाड़ी को. इसके लिए केबी बॉयज टीम के बाहर इस खिलाड़ी को हम देख रहे हैं. जीतने के लिए 31 रनों की दरकार है. गेंदबाजी का चोर संभालने के लिए गेंदबाज आए हैं गिरीश बोहरा. गोलंदाजीसाठी आता गिरीश आलाय आणि समोर बॅटर आहे तो रोहित. मुख्तार आणि रोहितवर जबाबदारी आहे. 31 धावा पूर्ण करायच्या आहेत. चांगलं आयोजन आहे, चांगली संकल्पना युनिटी कपची पाहायला मिळतोय. श्री कृणालजी पुरोहित यांचं चांगलं योगदान लाभलंय आणि अतिथी कक्षासमोर आणखीन आमच्या पाहुणे मंडळी दाखल झालेत. जमीर शेख साहेबांचं आगमन झालंय आणि सचिनजी जैन यांचे क्लासमेट आहेत, वर्गमित्र आहेत. जमीर शेख साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. आय थिंक त्यांची ही कन्यासुद्धा त्यांच्या समोर आलं. वेलकम वेलकम वेलकम. जमीर शेख, सचिनजी जैन यांचे क्लासमेट, वर्गमित्र इथे दाखल झालेत. राकेश म्हात्रे यांना सुद्धा तुम्ही बघतायत. टेनिस विश्व गाजवणारे खेळाडू आहेत, उद्योजक आहेत आणि ते आपल्याला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर दिसत आहेत. मॅचकडे वळूया. एका धाब्यानिशी अकाउंट ओपन केलं रोहितने. आता मुख्तियार स्ट्राईक इनकडे. हो, कळवट ठेवा. चेंडूला खोदून काढलाय. चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल. केसर तिथे चांगलं फिल्डिंग करतायत. एकाच धावेवर रोखलंय. दोन्ही बॅटरने आपलं खातं उघडलंय. ज्या वेळेस खातं उघडतात त्या वेळेस ते आत्मविश्वास सुद्धा वाढत असतो. आणि क्रिकेटचं मैदान असो किंवा मैदानाच्या आपण बाहेर असो, कुठलंही काम करायचं असेल तर आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आणि आत्मविश्वास हा मित्र आपल्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करत नाही. आणि ते आत्मविश्वासाने चांगला खेळ करावा लागेल दोन्ही टीमला. गोलंदाज गिरीश तयार. शॉर्ट बॉल. हा चेंडू बघितला तर डावी एसटीच्या वरून गेलाय, त्यामुळेच एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक चेंडू मागे दबाव वाढत चाललाय. कारण स्थिती जर आपण बघितली तर खऱ्या अर्थाने 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये जिंकण्याकरता माफ करा 15 बॉलमध्ये जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 29 ची गरज. चांगला क्रॅकिंग स्ट्रोक. गॅपमध्ये चेंडूला पाठवून दिले. सुपर कोर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. केसर थ्रो करण्याआधी 2 धावा बॅटरने पूर्ण केल्यात. 2 धावांची मदत मिळाली रोहितला, 2 धावांची मदत मिळाली संघाला. संघाची धावसंख्या 4. प्रत्येक चेंडू मागे वार करण्याचा इरादा केलाय. आणि खऱ्या अर्थाने आज सेमीफायनलचा मॅच होतोय. फायनलमध्ये पहिली एंट्री कोणत्या संघाची होईल?
केबी बॉयज मीरा रोड की शेरू 11 भाईंदर, दोघांमध्ये हे घमासान आहे, दोघांमध्ये हे युद्ध आहे. कोळवट टप्प्याचा चेंडू टाकलाय, गिरीश बोहराने आपले शस्त्रास्त्र बाहेर काढलेत आणि त्रस्त केलंय बॅटरला. धावसंख्या धावपळकावर आता थांबली आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहे ते 4 धाबा जिंकण्याकरता लक्ष आहे 31 या धावसंख्येचं. या एका चेंडू नंतर आपण तो स्वागत आणि सन्मान करणार आहोत. धावसंख्या धावपळकर आहे ती 4. अजूनही 27 धावांची गरज. ओहो, कोळवटप्पाचा चेंडू. काय घडले बघूया, काय घडले बघूया. यस अंपायर, यस. फिंगर इज गॉन अप. बोट आकाशाकडे उंचावलंय, परंतु चर्चा तर होईलच. आणि ही याचबरोबर षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर आहे ती 4 धाबा. इथे आपण बघताय जमीर शेख साहेबांचा स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे आयोजकाच्या भूमिकेमध्ये असलेले पुरस्कर्ते आदरणीय कृणालजी पुरोहित साहेबांच्या शुभ हस्ते आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान होतोय. एका बाजूला मान सन्मान होतोय. मान सन्मान पाहुण्या मंडळींचा होतोय. सूरजभाई धांडू साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी झालाय. जमीर शेख साहेबांचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान केलाय. थँक्यू सो मच. वया मॅच कडे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 धाबांची गरज आहे. रिक्वायर रन रेट वाढलाय. 12 मध्ये पाहिजेत, 12 मध्ये किती पाहिजेत तर 12 मध्ये पाहिजेत 27. 12 गेंदों में 27 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए. क्या ये रन बना पाएगी केबी बॉयज की टीम? जिग्नेश पारेख हे सुद्धा तिथे बसलेले दिसतात जे सपोर्टर्स आहेत. टॉस का बॉस, त्याचबरोबर ज्या ट्रॉफीज उपलब्ध करून देणारे व्यक्तिमत्व आहेत. तदनंतर आपण बघतायत ललित शेन साहेबांना जे अतिशय चांगलं काम करतात या स्पर्धेमध्ये. के बॅग्स ज्यांच्याकडून उपलब्ध झालेत आणि इतर सर्व मान्यवर सचिन जैन यांचे बंधू सुद्धा तिथून बसलेत आणि क्रिकेट मॅचला बघतायत. सर्वांचाच आम्ही आभार मानतोय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 धाबांची गरज आहे. 12 गेंदे 27 रनों की दरकार. गेंदबाजी करने के लिए श्याम गुप्ता तैयार. सामने बल्लेबाज है मुख्तार. क्या मुख्तार निकालेंगे हथियार? पहले मैच जब खेला था उन्होंने तब मैन ऑफ द मैच का खिताब मिला था इस खिलाड़ी को. ओ ब्लाइंड स्ट्रोक था, सामने खेलने का प्रयास था, जोरदार अपील की लेकिन नकारा इस अपील को, नकारा इस अपील को. क्या बात है. नो आर्ग्यूमेंट्स विद अंपायर. क्या कुछ वहां पे हुआ है, दोनों अंपायर डिस्कस करेंगे. कुछ तो गड़बड़ है लेकिन दोनों अंपायर डिस्कस करेंगे, उसके बाद में ये डिसीजन हमारे सामने आएगा. 12 गेंदों में चाहिए थे 27 रन. पहली गेंद पे अपील की थी गेंदबाज ने श्याम गुप्ता जो कि शेरू 11 भाईंदर की ओर से अच्छे ऑलराउंडर है. ऑलराउंडर के तौर पर उन्हें अपने टीम में शामिल किया गया है. और यस, कैच के लिए थर्ड अंपायर को आमंत्रण दिया गया है. Batter is safe, not out.
बॅटला स्पर्श झालाच नाही, त्यामुळेच नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर शरू 11 टीम. कारण इथे ऑर्गनायझर कमिटीचं म्हणणं असं आहे की कोणत्याच टीमचं नुकसान नको, त्यामुळेच तुम्ही सपोर्ट करा. जास्त वेळ आपला खर्च होतोय. धावसंख्येत जर आपण विचार केला तर धाबा लागल्या जात आहेत त्या सध्याच्या घडीला 4. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये जिंकण्याकरता 27 धाबांची गरज आहे. 11 मध्ये पाहिजे 27. स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतोय गौरांग मुख्तार इज ऑन स्ट्राईक. डेड बॉलचा इशारा. रनअप मध्ये थोडासा बिघाड झालाय श्याम गुप्ताच्या. वेळ जास्तीचा खर्च करू नका. कुटुंब, मित्र, नाती, वेळ या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण या गोष्टींवर किमतीचं स्टिकर नसतं. ओ इथे जोरदार अपील. फिंगर इज गॉन अप. पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलाय आणि अखेरीस जी सफलता हवी होती ती सफलता मिळवून दिली श्याम गुप्ता या गोलंदाजाने. विकेट डाऊन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती 4. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये जिंकण्याकरता 27 ची गरज आहे. 10 मध्ये पाहिजे 27. व्हॉट इनिंग. इम्पॅक्ट इन लाईन. त्यामुळेच बॅटर परततोय. आता नवीन बॅटर आले तो म्हणजेच कॅप्टन आलेत. कॅप्टन कूल. खऱ्या अर्थाने शांत स्वभावाचे कॅप्टन हे प्रत्येक टीमला हवे असत, जे आक्रमक भूमिका मैदानाच्या आतमध्ये घेत असतात. कर्णधार आहे. मोठी जबाबदारी रियाज या खेळाडूवर. जबाबदारी पेळवण्याची जबाबदारी इथे आहे या खेळाडूला. आता एक चांगला चेंडू टाकलाय जो उसळी घेतोय. अनपेक्षितरित्या बाउन्सर टाकला गेलाय आणि तो चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला गेलाय. चेंडू टाकून झाले त्या षटकात 3. धावसंख्या धावपळकर आहे ती 4. 9 बॉल शिल्लक आणि 9 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता KB बॉईज मीरा रोड टीमला. 9 चेंडू 27. आता वेट केलंय, वाट बघितली आणि वाट लावली. चेंडूला पाठवून दिलंय. बॅकवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. चेंडू सीमा रेषे पार. मिळतंय धावा 4. युनिटी कप चौकार. हीच आक्रमकता. हे आपण बघितलं की एका पायावर थोडंसं वजन दिलं. क्रीजच्या कोळवर गेला. ऑफ स्टंपवर थोडासा सफळ होताना दिसला आणि हा नटराज पद्धतीनं चौकार ठोकलाय. नटराज स्टाईल ज्याला म्हटलं जातं बॅटरने. आणि या 4 धाब्याची धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या पोहोचली 8 वर. स्कोर इज 8. या षटकात अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्याकरता लक्ष आहे 31. धावसंख्या झाली आहे ती 8. 23 धाबा अजूनही पाहिजेत. तेवीस धाबा अजूनही हव्या आहेत हा मॅच जिंकण्याकरता. 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. अजूनही 23 धाबांची आवश्यकता. स्ट्राईक इनकडे बॅटर तयार रियाज. ओ स्विच हिट करायचं होतं. ओहो ओव्हर थ्रो झालाय. 1 धाव तर मिळाली. एका धाब्यावरच समाधान मानावं लागतं रियाजला. संकटमोचक त्याला बनावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 9 धाबा. 9 रन्स ऑन द बोर्ड. 1.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 9. अजून जर आपण विचार केला तर जिंकण्याकरता 7 चेंडूंमध्ये पाहिजेत 22. 7 चेंडू आणि 22 धाबांची आवश्यकता. 7 गेंदों में चाहिए 22 रन फाइनल में जाने के लिए. फुल टॉस बॉल वर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि चौकारण्याशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत या चौकाराच्या मदतीनं. स्कोर मूव्ज ऑन 13. धावसंख्या 13. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 18 धाबांची आवश्यकता. 6 में चाहिए 18 रन. 6 चेंडू आणि 18 ची आवश्यकता. पुन्हा आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण येईल. आजच्या दिवसामध्ये विकी शाह यांनी चांगलं प्रदर्शन केलं आणि त्याच्यावर जास्त नजरा असतील. 6 मध्ये पाहिजेत 18 धावा. वेळ जास्त खर्च करू नका. मी म्हणत होतो की कुटुंब, नाती, मित्र आणि वेळ फार महत्त्वाचा आहे, कारण या गोष्टींवर किमतीचं स्टिकर नसतं. जेव्हा या गोष्टी आपल्यापासून हरपतात तेव्हा कळतं की या गोष्टी किती महत्त्वाच्या होत्या.
त्यामुळेच वेळेचं महत्त्व हे प्रत्येकाला जाणून ठेवलं पाहिजे. योग्य त्या स्थितीला योग्य खेळाडूचा वापर झालाच पाहिजे. इथे आता विकिशा पुन्हा एकदा धारदार गोलंदाजी करण्याकरता येईल काय, परंतु आता बदललंय. सुनीलवर या ठिकाणी विश्वास ठेवलाय. सुनील या गोलंदाजाला आमंत्रण दिलंय. 6 मध्ये 18 धाबा डिफेंड करायच्या आहे. 6 में चाहिए 18 रन. क्या गेंदबाजी करने वाली टीम यहाँ पे रोकेगी बल्लेबाजी करने वाली टीम को, या फिर बल्लेबाजी करने वाली टीम के बल्लेबाज ये रन बना लेंगे. 6 में चाहिए 18 रन. उगाच वेळ वाया घालू नका. स्ट्राइक इनकडे बॅटर आहे मिस्टर रियाज. क्या करेगा वो आज. ओहो, अराउंड द लेग त्रिफा उद्ध्वस्त केला रियाजचा आणि इथे रियाज हा निराश करतोय आपल्या टीमला. विकेटचं झालंय पतन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 13 धाबा. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये 18 धाबांची गरज आहे. टीम मीटिंग करू नका, लगेचच आपण आपापल्या जागेवर जा. गणेश जाधव अँड टीम. नवीन बॅटर आता वसीम आलेत. मेहनत करावी लागेल वसीमला, मेहनत करावी लागेल त्यांच्या खेळाडूंना. 5 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. दबाव दडपण सर्व काही दिसून येतं. या दबाव दडपणामधून त्यांना बाहेर पडावं लागेल, मेहनत करावी लागेल, कसरत दाखवावी लागेल. आपले प्यादे योग्य पद्धतीने वापरावे लागतील. 5 बॉलमध्ये पाहिजेत 18 धाबा. काय रंग भरण्याचं काम हा बॅटर करेल या मॅचमध्ये. मेहनत फार महत्त्वाची असते. अडचणी वाढल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. अडचणी वाढताना दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आरामात चांगली गोलंदाजी होतोय. सुनीलचा हा बॉल कोळवळ टप्प्यात चेंडूला बीट होतोय बॅटर. नवीन आलेला बॅटर वसीम. 4 मध्ये पाहिजेत आता 18 धाबा. मोठेच फटके खेळावे लागतील यावेळेला बॅटिंग करताना. या सेमीफायनलचा मॅच सुरू आहे. एका बाजूला केबी बॉईज मीरा रोड आणि दुसऱ्या बाजूला शेरू 11 भाईंदर टीमला तुम्ही बघतायत. गणेश जाधव यांच्या टीमचा बोलबाला. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून मोठी चूक झाली. गॅस बरोबर किती धाव मिळतात ते आपण बघूया. व्हॉट हॅपन. इथे फक्त बॅटिंग करणाऱ्या टीमला एकच धाव मिळते. एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं खूप उशिरानंतर धाव संख्या पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 14 धाबा. 3 चेंडूंमध्ये 17 धाबांची गरज आहे. 3 षटकार ठोकावे लागतील. शक्य अशक्य क्रिकेटमध्ये काहीच नाही. हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली आणि त्याचबरोबर इथे काय घडलं बघूया. ओव्हरस्टेपिंग साठी इशारा केलाय. नो बॉल करता हा इशारा केलाय तिसऱ्या पंचांना. तिसऱ्या पंच पिशा रूम मध्ये बघतील आणि योग्य तो निर्णय देतील.
That's a no ball. Free hit. No plus 1. No plus 2. 2 रन दौड़ के लिए बल्लेबाजों ने। इसी के साथ में ये 3 रन आते हुए टीम की रन संख्या टोटल हुई है 17 रन। 17 रन हुए हैं। जीत के लिए 31 रनों की दरकार थी, अभी भी मेरे ख्याल से 14 रनों की दरकार है। मोठा फटका खेळला जातोय, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार, मोक्याच्या क्षणाला बॅटरने ठोकलाय षटकार। अच्छा स्ट्रोक बल्लेबाज द्वारा आणि या षटकारणीशी धाव संख्येत बदल होतोय, धाव फळकावर धाबा लागले जात आहेत। 3 गडी बाद 23, 2 चेंडू आणि आता इक्वेशन सिच्युएशन असं सांगतोय 2 चेंडूंमध्ये पाहिजेत 8 धाबा, 2 चेंडू 8 धाबा। काय हा मॅच बनलाय, मॅच बनवलाय, काही घडू शकतं या मॅच मध्ये। स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर गौरांग, एक अतिशय चांगलं शरीर यष्टी त्याची आणि चांगली आक्रमकता पाहायला मिळाली। लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, समालोचनाचा सुद्धा अनुभव आहे गौरांग याच्याकडे। आणि आता 2 बॉलमध्ये 8 ची गरज आहे, 2 मध्ये पाहिजे 8। काय गौरांग लावेल वाट? 2 चेंडू 8 ची गरज। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार। सुनील, वेळेचं बंधन आहे, त्रस्त करणारी गोलंदाजी जरूर होते, परंतु बॅड लाईटचा सामना बॅटरला सुद्धा करावा लागतोय। 2 मध्ये 8। एज अँड टेकन, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बॅटर आता होतो फेल, विकेटचं झालंय पतन। याचबरोबर 99% हा मॅच मध्ये जे वर्चस्व होतं ते वर्चस्व दाखवून दिलंय ते शेरू 11 भाईंदर टीमने। ही बघू शकता तुम्ही 5वी विकेट बॅटिंग करणाऱ्या टीमची कशी पडले। 4थी विकेट। धावसंख्या धावपळकावर जर आपण बघितली तर आता 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये पाहिजे 8 धाबा। बनू शकतात असे विक्रम झालेत, माझ्या डोळ्यात देखत 2 वेळा असा पराक्रम झालाय, 1 बॉल मध्ये 8 धाबा। फायनल मध्ये जाण्याच्या मार्गावर बघतोय आपण शेरू 11 टीमला, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण भविष्यवाणी करू शकत नाही। 1 बॉल 8 ची गरज आहे। कंपल्सरी चेसिंगची नियमावली या स्पर्धेमध्ये आहे। सचिनजी, कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळेच 8 धावा बनवाव्याच लागतील। आता गोलंदाजाने जर काही चूक केली तर त्या चुकीचा फायदा होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला। गिरीश बोहरा त्याची जी काही ताकद आहे टेनिस क्रिकेट मधील ती ताकद त्या ठिकाणी लावतोय आणि चांगली गोलंदाजी करण्याच्या मार्गावर त्याला सुद्धा आपण बघतोय। धावसंख्या धावपळकावर या वेळेला झालेली आहे ती 4 गडी बाद 23। 1 ओवर का समय आपने इस वक्त गवाया है 1 बॉल के लिए। एका चेंडू करता एका षटकाचे वेळ तुम्ही घालवताय, प्लीज कोऑपरेट। मोठा फटका, चेंडू तर आलाय, किती धाव मिळतात बघूया। 4 धाव मिळत आहेत आणि हेलो हेलो हेलो, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच टीम केबी बॉयज, आपकी टीम भी अच्छा खेली यहाँ पे।
मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मैच गोज टू मिस्टर गिरीश बोहरा, इज द मैन ऑफ द मैच। 4 रनों का और उन्होंने डाला इस विकेट पे, इसके लिए मैन ऑफ द मैच का खिताब उस खिलाड़ी को दिया जा रहा है। मैन ऑफ द मैच गोज टू मिस्टर गिरीश बोहरा। मुनाफ के नाम से ज़्यादा पहचान मिली है इस खिलाड़ी को। मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गिरीश बोहरा उतरत असतात आणि आमच्या पाहुण्या मंडळींना मी विनंती करतोय, कृणालचे पुरोहित आहेत, जिग्नेशचे पारेख आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण या ठिकाणी या आणि आमचे पाहुणे मंडळी सूरजजी दांडूजी आहेत आणि त्यांच्या बाजूलाच आणखी आमचे मान्यवर आहेत गिरीश ॲड्रीन साहेबांना तुम्ही बघतायत, मुकेश शाहजी सुद्धा उपस्थित आहेत। थँक्यू सो मच गिरीश, कम फास्ट। मॅन ऑफ द मॅचचा किताब गिरीशला जातोय। आपण बघतायत आजचा पहिला डे चांगला प्रतिसाद आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा मिळाला। उद्या सुद्धा आम्ही सकाळी ठीक 9 वाजता या मैदानावर उपस्थित राहणार आहोत। त्यामुळेच प्रेक्षको, जशी मजा तुम्ही आजच्या दिवसात लुटली आहे तशीच मजा उद्याच्या दिवसात सुद्धा तुम्हाला लुटायची आहे। दूरवरून संघ या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता येणार आहेत। गिरीश, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड। त्यांचा पूर्ण संघ या ठिकाणी खुश आहे, त्यांचे सर्व सपोर्टर्स खुश आहेत। गणेश जाधव कॅप्टनच्या भूमिकेमध्ये दिसले, ते सुद्धा खुश आहेत। गिरीश बोहरा म्हटलं तर टेनिस विश्वातील एक प्रख्यात असा खेळाडू आहे। आज विकिशाचं सुद्धा चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर गणेश जाधव या स्पर्धेमध्ये बघितलं तर आजच्या दिवसात सर्वाधिक धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात, त्याचं सुद्धा आपण अभिनंदन करूया। वेल प्लेड, वेल डन गिरीश। सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा सुद्धा तो खेळताना दिसला होता। कॉंग्रॅच्युलेशन गिरीश, वेल प्लेड, वेल डन। हे गिफ्ट आहे, हे गिफ्ट आहे, त्याच्यामध्ये एक बॉटल्स आहे जी सुपर बॉयज टीम तर्फे आलंय। त्याच्यानंतर के